Hello friends, now we'll study about the modern periodic table. In the previous lectures, we have studied Dobereiner triads, Newland octaves, then Mendeleev's periodic table. And now that modern periodic table which is used in today, that we will study in this lecture. जेव्हा मेंडेलिव्हजने पिरियॉडिक टेबल बनवला त्यावेळेस या ॲटमच्या इंटिरियर संबंधी त्या काळात कोणाला माहीत नव्हतं आणि त्यांची जे प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज त्यांच्या ॲटॉमिक मासशीच रिलेट केलेल्या गेलेल्या होत्या. मग त्यानंतर जेव्हा या इलेक्ट्रॉनच्या ॲटमच्या अंतरंगाचा शोध घेण्यात आला त्यावेळेस त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचा शोध लागला. त्यामुळे त्या इलेक्ट्रॉनचे आणि ॲटॉमिक नंबर्सचं रिलेशन कसं असेल त्या संदर्भात सायंटिस्टने काही प्रयत्न केले. रुदरफोर्डने 1911 साली न्यूक्लिअर मॉडेल ॲटमचं न्यूक्लिअर मॉडेल तयार केलं. त्याच्यामध्ये त्यांनी न्यूक्लियस जे आहे न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन त्यांचा संदर्भ याच्याशी मांडला त्यांच्या प्रॉपर्टी संबंधी. त्यानंतर 1913 इंग्लिश सायंटिस्ट हेनरी मोसले याने काही एक्सपेरिमेंट परफॉर्म केले आणि त्याच्यामध्ये त्याला आढळलं की ॲटॉमिक नंबर हे जे आहे हे या न्यूक्लियसमधल्या पॉझिटिव्ह चार्जशी रिलेटेड असले पाहिजे आणि म्हणून त्याने ॲटॉमिक नंबर इज अ मोर फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एन एलिमेंट दॅन द ॲटॉमिक मास असं रिलेशन मांडलं. म्हणजे त्याच्या मते की कोणत्या एलिमेंट्सच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज ॲटॉमिक मासपेक्षा ॲटॉमिक नंबरशी जास्त रिलेटेड असतात आणि त्यानुसार त्याने काही स्टेटमेंट मांडलं. आणि अकॉर्डिंग टू द स्टेटमेंट ऑफ दिस मॉडर्न पिरियडिक लॉ द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर द पिरियॉडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. आणि याच्याच बेसिसवर मॉडर्न पिरियॉडिक टेबल तयार करण्यात आला. म्हणजे मेंडेलिव्हने जे सांगितलं होतं की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन्स ऑफ ॲटॉमिक मासेस, त्याच्यामध्ये थोडासा बदल पण महत्त्वाचा बदल हा मोसलेने केला आणि त्याने जो मॉडर्न पिरियॉडिक लॉ मांडला तो म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर द पिरियॉडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. म्हणजे ह्या ज्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज आहेत या साधारणतः या ॲटॉमिक नंबरशी जास्त रिलेटेड आहे ॲटॉमिक मासपेक्षा आणि त्याच्यामुळे ती ॲटॉमिक नंबर ही त्यांनी फंडामेंटल प्रॉपर्टी आहे असं मांडलं. आणि त्यावरूनच मग हा जो मॉडर्न पिरियडिक टेबल तयार करण्यात आला त्याला लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल असंही म्हटलं गेलेलं आहे. आणि याची जे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स आहे हे याच्यामध्ये करताना याची अरेंजमेंट ऑफ द एलिमेंट्स इन ॲन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. म्हणजे त्याने जे the properties of the elements can be predicted more accurately with the help of modern periodic table formed on the basis of atomic numbers. म्हणजे जेव्हा ॲटॉमिक नंबरच्या चढत्या क्रमाने इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे याची रचना जर केली तर तो पिरियडिक टेबल जो आहे तयार झालेला त्याच्या जास्त योग्य पद्धतीने मांडला गेला. आणि ह्या ज्या सगळे ड्रॉबॅक्स होते मेंडेलिव्हज पिरियडिक टेबलचे ती सगळी या नवीन मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये रिमूव्ह केल्या गेले. हां, फक्त हायड्रोजनची पोझिशन मात्र अजूनही याच्यामध्ये फिक्स नाही करता आली आहे.
की नेमकी ती कोणत्या ठिकाणी पाहिजे. त्या संदर्भात थोडं अजूनही संदिग्धता आहे, पण साधारणतः बाकीचे जे ड्रॉबॅक्स होते ते साधारणतः सगळे याच्यामध्ये रिमूव्ह झाले. जसं आयसोटोप संबंधी होतं, त्यानंतर काही पोझिशन, त्यांची काही एलिमेंट्सचे पोझिशन जे आहे ते कुठे असले पाहिजे, जसं कोबाल्ट आणि निकेल यांच्या संदर्भात ज्या शंका होत्या त्या याच्यामध्ये रिमूव्ह करता आल्या. त्यामुळे हा जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल जो आहे तो आजकाल मोठ्या प्रमाणावर वापरला जातो आहे आणि त्याचा मेन बेसिस म्हणजे ॲटॉमिक नंबर आहे. आता आपल्याला हे जे ॲटॉमिक नंबर्स नुसार रचलेला मॉडर्न पिरियॉडिक टेबल, ज्याला आपण लॉंग फॉर्म ऑफ द पिरियॉडिक टेबल असंही म्हणतो, त्या संदर्भात आपण डिटेलमध्ये पाहू. या मॉडर्न पिरियॉडिक टेबलचा विचार करताना आपल्याला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जे आहे ॲटमचं त्या संदर्भात थोडं महत्त्वाचं पाहावं लागेल. जसं मागच्या वर्षी तुम्ही ते शिकलेले आहातच. ही डिस्ट्रीब्युशन ऑफ एलिमेंट इलेक्ट्रॉन्स इन द shells in different shells around the nucleus is called as the electronic configuration of the atom, and it is determined by the total number of electrons in it, and the total number of electrons in an atom is the same as the atomic number. म्हणजेच प्रोटॉनची संख्या, जसं ॲटॉमिक नंबर आहे तर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन दोन्हींची संख्या सारखी असते, हे आधीच्या शास्त्रज्ञांनी दाखवून दिलं होतं. आणि त्यावरून मग नंतर हे जे ॲटॉमिक नंबर आहे हा ॲटॉमिक नंबर म्हणजे इट इज द नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑर इट इज नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट shell in the different shells of the atom, and therefore these two numbers, protons and electrons, are same. So the relation between the atomic number of an element and its electronic configuration is clearly seen in the modern periodic table. Now we will study about the structure of the modern periodic table. Now see this modern periodic table. In this modern periodic table there are 7 horizontal rows which are called as periods, and there are in all 18 vertical columns which are called as groups. The arrangement of these periods and group result into the formation of the boxes. म्हणजे उभ्या आणि आडव्या याच्यामुळे कॉलम्स आणि रोजमुळे त्यांचे असे बॉक्स तयार झाले आणि एक एक बॉक्स हा एक एक एलिमेंटला दिला गेला. त्यानंतर याच्यामध्ये वरच्या बाजूला जे दिसत आहे 1 2 3 4 दीज आर द ॲटॉमिक नंबर्स विच आर गिवन इन द बॉक्सेस, अँड सिम्बॉल्स आर गिवन इन द बॉक्सेस, अँड दीज आर अरेंज like this, that is 7 horizontal lines and 18 vertical columns. Apart from these rows and columns, there are 2 separate horizontal rows at the base of the periodic table, and these are called as lanthanide and actinide series. Now in all 118 elements are discovered till now, and all these elements they are classified in this modern periodic table, and so the modern periodic table is completed. तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता की कंटिन्यूस 1 पासून स्टार्ट झाल्यानंतर 1 हायड्रोजन, देन हेलियम, लिथियम, बेरिलियम, याप्रमाणे हे सगळे जे एलिमेंट्स याच्यामध्ये मांडलेले आहेत हे सगळे चढत्या ॲटॉमिक नंबरप्रमाणे मांडले आहेत, आणि पूर्ण याचा शेवट जो आहे हा 118 ॲटॉमिक नंबर असलेल्या एलिमेंटमध्ये झालेला आहे. आता खाली जे रो दिलेले आहेत 2, लॅन्थनाईड अँड ॲक्टिनाईड सिरीज, ॲक्च्युअली त्या ज्या आहेत
त्या 6व्या आणि 7व्या पिरियडचाच एक भाग आहे, म्हणून त्याला आपण सेपरेट रो म्हणू शकत नाही. रोज हॉरिझॉन्टल रोज 7च आहेत, त्यांचाच पार्ट हा 6वा लेंथनाइड सिरीज आणि 7वा जो आहे 7वा पिरियड ॲक्टिनाइड सिरीज, तर त्याचाच भाग त्या ठिकाणी दाखवलेला आहे. इथे जे 56 नंतर बेरियम नंतर जे आहे लॅन्थनम, सीरियम वगैरे ही जी लॅन्थनाइड सिरीज आहे, ही सिरीज हा 6व्या पिरियडचा भाग आहे. आणि रेडियम नंतर मग ॲक्टिनियम, थोरियम ही खाली हा जो ॲटॉमिक नंबर 89 to 103 हा खाली ॲक्टिनाइड सिरीजचा भाग आहे. म्हणजे याप्रमाणे याच्यात 7 पिरियड्स आहेत आणि टोटल आपण व्हर्टिकल कॉलम जे पाहिले तर ते पूर्ण 18 कॉलम्स आहेत. या पद्धतीने हे मेंडेलिव्हच्या मॉडर्न पिरियडिक टेबलची रचना केलेली आहे. आणि मग जे सगळे डिस्कवर झालेले आहेत सर्व एलिमेंट्स त्यामध्ये आता आलेले आहेत, त्यांचा स्टडी करण्यासाठी ते अवेलेबल झाले. यामध्ये मग एक वेगळ्या पद्धतीने आणखी रचना केली आहे. याच्यामध्ये काही ब्लॉक्स तयार केले. 4 ब्लॉक्स याच्यामध्ये दिसतात. एस ब्लॉक एलिमेंट्स, पी ब्लॉक एलिमेंट्स, डी ब्लॉक एलिमेंट्स आणि एफ ब्लॉक एलिमेंट्स. म्हणजे पहिला आणि दुसरा जो वर्टिकल कॉलम आहे तो ग्रुप आहे, पहिला आणि दुसरा ग्रुप जो आहे त्याला एस ब्लॉक असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर ग्रुप टू 13 to 18 मध्ये हे जे आहे हे पी ब्लॉकमध्ये टाकलेले आहेत. त्यानंतर मध्ये जे सेंटरला एक आपल्याला रेक्टँगल दिसतो, हा रेक्टँगल डी ब्लॉक एलिमेंट्सचा आहे, जो येलो कलरने या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि त्याच्या खाली हे जे 2 सिरीज आपण ज्या पाहिल्या लॅन्थनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज ह्या एफ ब्लॉकमध्ये दिसतात. हा अशा पद्धतीने हे 4 ब्लॉकमध्ये त्याचं डिव्हिजन केलं गेले. आता हे जे डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत, या डी ब्लॉक एलिमेंट्सना यांच्यामध्ये सगळे मेटल्स असतात, यांना ट्रान्झिशन एलिमेंट्स असं एक वेगळं नाव दिलेलं आहे. त्यानंतर खालचे जे एफ ब्लॉक एलिमेंट्स आहेत यांना इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स असं नाव दिलेलं आहे. आता याच्यामध्ये एक झिगझॅग लाईन दिसते, बोरॉन, सिलिकॉन, आर्सेनिक, त्यानंतर टेल्युरियम, ॲस्टेटाईन, ही जी आहे ही एक झिगझॅग लाईन या टेबलमध्ये पी ब्लॉकमध्ये दिसते तुम्हाला. ही जी झिगझॅग लाईन आहे, या झिगझॅग लाईनवर जे मेटल्स जे एलिमेंट्स आहेत त्यांना मेटॅलॉइड्स म्हणतात, कारण ते दोन्ही प्रॉपर्टी दाखवतात. आणि ही जी झिगझॅग लाईन आहे ही या टेबलमधल्या सर्व एलिमेंट्सना 2 भागामध्ये डिवाईड करते. त्यातला पहिला भाग जो आहे, जो लेफ्ट हँड साईड झिगझॅग लाईनचे आहे, ते सर्व मेटल्स आहेत. आणि जे राईट हँड साईडला आहे ते सर्व नॉन मेटल्स आहेत. ही झिगझॅग लाईनवरचे जे आहेत ते सर्व मेटॅलाइट्स आहेत. म्हणजे अशा पद्धतीने हे जे सगळे एलिमेंट्स आहेत ते मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स यामध्ये डिवाइड झालेले. नाव वी विल सी द मॉडर्न पिरियडिक टेबल and the electronic configuration of the elements, their relationship. Now within a period, the neighboring elements differ slightly in their properties, while distant elements differ widely in their properties. म्हणजे जर आपण पिरियडचा विचार केला आहे, फ्रॉम लेफ्ट टू राईट जाताना जवळचा एलिमेंट आहे त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीजमध्ये थोडासा फरक दिसतो, पण जे जास्त लांब आहेत त्यापासून, समजा लेफ्ट टू एकदम राईट साईडचा जर एलिमेंट घेतला तर यांच्या प्रॉपर्टीजमध्ये जास्त प्रमाणावर फरक दिसतो आहे. म्हणजे समजा आपण एखाद्या पिरियडचं एक्झाम्पल घेतलं की तिसरा पिरियड, त्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत सोडियम, मॅग्नेशियम,
ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन. तर याच्यामध्ये सुरुवातीला सोडियम आणि मॅग्नेशियमच्या याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये चेंज आहे प्रॉपर्टीजमध्ये. पण सोडियम आणि क्लोरीन जर घेतलं, एकदम दोन्ही टोक घेतली, तर त्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये मोठ्या प्रमाणावर फरक आपल्याला आढळतो. याचप्रमाणे जेव्हा वरून खाली जाताना म्हणजे एलिमेंट्स इन द सेम ग्रुप दे शो सिमिलॅरिटी अँड ग्रेडेशन इन देअर प्रॉपर्टीज. म्हणजे वरून खाली जसं आपण जातो त्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये सिमिलॅरिटी तर बरंच आहे, पण त्याच्यामध्ये थोडं ग्रेडेशन आपल्याला आढळतं. These characteristics of the groups and period in the modern periodic table are because of the electronic configuration of the elements. म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जसं चेंज होत जातं तसंच तर त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये पण चेंजेस होत जातं. म्हणजे हे जे इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन आहे ते इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन जसं थोड्याफार प्रमाणात चेंज होत जातं त्यानुसार हे जे एलिमेंट्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टी पण चेंज होतात. आणि म्हणून it is the electronic configuration of an element which decides the group and the period in which it is to be placed. म्हणजे त्या एलिमेंट्सला कोणत्या ठिकाणी ठेवायचं, कोणत्या ग्रुपमध्ये आणि पिरियडमध्ये ठेवायचं, हे सगळं या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनवर डिपेंड आहे. मग आता आपण त्यातले ग्रुप्स आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन यांचा काय संबंध आहे ते पाहू. आणि त्यासाठी आपल्याला काही एक्झाम्पल घ्यावे लागेल. You will find that the number of valence electron in all these elements from group first, that is the family of alkali metal, is the same. Now you see the group first elements, that is hydrogen, lithium, sodium, potassium, then rubidium, cesium and francium. That is in period 5, 6 and 7. These all the elements in this group, they show the same number of electron in the outermost shell. या प्रत्येकाच्या आउटरमोस्ट शेलमध्ये तुम्हाला 1 इलेक्ट्रॉनच दिसेल. तर सेकंड एक्झाम्पल आपण सेकंड ग्रुपचं घेऊ. त्याच्यात बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम आणि रेडॉन. या सेकंड ग्रुपमध्ये तुम्हाला प्रत्येक आउटरमोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन दिसतील. आणि हे जे आहे एका ग्रुपचं आउटरमोस्ट शेलचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन सिमिलर असतं आणि तेच त्याच्या प्रॉपर्टी पण डिसाईड करतं. समजा आपण इकडे 17वा ग्रुप घेतला, याच्यामध्ये हायलोजन्सचा ग्रुप आहे. याच्यामध्ये फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, त्याच्या खाली ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टेटाईन यासारखे एलिमेंट्स आहेत. या प्रत्येकाचं आउटरमोस्ट शेलचं कन्फिगरेशन जर आपण पाहिलं तर त्या प्रत्येकामध्ये 7 इलेक्ट्रॉन तुम्हाला दिसतील. म्हणजे हे जे एका ग्रुपमधल्या सर्व एलिमेंट्सचं आउटरमोस्ट शेलचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन हे सारखं असेल. म्हणजे सारखे इलेक्ट्रॉन्स तुम्हाला त्या आउटरमोस्ट शेलमध्ये आढळतील. आणि या ग्रुपमध्ये वरून खाली जाताना त्यांच्यामध्ये त्यांच्या शेलची संख्या ही इन्क्रीज होत जाते. म्हणजे पहिल्या पिरियड त्या ग्रुपमधला पहिला जो एलिमेंट आहे त्याच्यामध्ये 1 सेल असेल, दुसऱ्या एलिमेंटमध्ये 2 सेल, तिसऱ्या एलिमेंटमध्ये 3, चौथं जे एलिमेंट आहे चौथ्या पिरियडमधलं त्याच्यामध्ये 4 सेल असेल. अशा पद्धतीने वरून खाली जाताना म्हणजे फ्रॉम टॉप टू बॉटम द नंबर ऑफ शेल्स दॅट गोज ऑन इन्क्रीजिंग in these groups. Now we'll study the periods and their electronic configuration. आता या पिरियडमध्ये जर आपण पाहिलं तर या पिरियडमधून लेफ्ट टू राईट जाताना प्रत्येकामध्ये एक इलेक्ट्रॉन याच्यामध्ये ॲड होत जातो आहे फ्रॉम लेफ्ट टू राईट. आणि नंबर ऑफ shell they are same. See in this example lithium, beryllium, boron, carbon, nitrogen, oxygen, fluorine and neon. This is the second group and in this second period
In this second period, all these elements, they have number of shells as 2, but in outermost shell the electron is added to this shell only. For example, the electronic configuration of lithium is 2 1, beryllium is 2 2, boron is 2 3, carbon is 2 4, nitrogen is 2 5, oxygen is 2 6, fluorine is 2 7, and neon is 2 8. So this electron is added to the same shell from going from left to right in the period. So this trend is seen in all the periods, and in third period or fourth period, like this, the electrons are added in the same cells. And the atomic number also increases one by one from left to, as we grow from left to right in the period. Now we can say that the elements with the same number of shells occupied by the electron belong to the same period. म्हणजे त्या एलिमेंट्समध्ये असलेल्या शेलची संख्या आणि पिरियडची संख्या ही सारखीच असते. द एलिमेंट्स इन द सेकंड पिरियड, they have 2 shells. The elements in the third period, they have 3 shells. Elements in the fourth period, they have 4 shells. The elements in the fifth period, they have 5 shells, like this. So in the modern periodic table, electrons are filled in the same shell while going along a period from left to right. म्हणजे इलेक्ट्रॉन जे आहे पिरियडमध्ये जाताना एकाच सेलमध्ये ऑक्युपाय होत जातात, एकाच सेलमध्ये ते इन्क्रीज होत जातात, आणि बिगिनिंग ऑफ द नेक्स्ट पिरियड अ न्यू इलेक्ट्रॉन शेल स्टार्ट फिलिंग अप. त्याच्या पुढच्या पिरियडची सुरुवात ही नवीन शेलनेच त्याची सुरुवात होते. द नंबर ऑफ एलिमेंट्स in the first 3 period is determined by the electron capacity of the shells and the law of octet. As per the electron holding capacity of shell, we have studied that 2 elements are present in the first period. We have studied this Neal-Bohr's formula for the filling the electrons, that is K shell, which has 2 into 1 square, that is electron capacity is 2. Then L shell has the electron capacity 2 into 2 square, that means 8. M shell, 2 into 3 square is equal to 18, and like this. So as per the electron holding capacity of the shell, 2 elements are present in the first period, 8 elements in the second period. The third period also contains only 8 elements due to the law of electron octet. There are many factors which control the filling of the electron in the subsequent period, which will be considered in the next standard. म्हणजे तिसऱ्या शेलची जी कॅपॅसिटी आहे ती 18 इलेक्ट्रॉनची जरी असली, तर त्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन, त्याच्यामध्ये फक्त 8 एलिमेंट्स आपल्याला आढळतात, तर लॉ ऑफ ऑक्टेटनुसार. बाकीच्यांची जी फिलिंग आहे ते आपण पुढच्या स्टँडर्डमध्ये आहे. ते द केमिकल रिएक्टिव्हिटी ऑफ द एलिमेंट्स इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन इट अँड द सेल नंबर ऑफ द व्हॅलन्स सेल. The information on these points is obtained from the position of the element in the periodic table. That is, the modern periodic table has proved useful for the study of the elements. या सगळ्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज आपल्याला एलिमेंटच्या स्टडी करण्यासाठी ही जी त्यांची जी प्लेस आहे एलिमेंटची, त्यावरून आपण त्यांची प्रॉपर्टी सांगू शकतो. त्यांची पोझिशन कोणत्या ठिकाणी आहे त्यानुसार त्यांची प्रॉपर्टी काय असते ते आपल्याला स्टडी करता येतं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पिरियॉडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल
यासंबंधी पाहू.